श्री स्वामी समर्थ सर्वांना. म्हणजे आज जर हा व्हिडिओ तुमच्या फीडला दिसत असेल, तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, भले तुम्ही माझे फॉलोअर असाल किंवा नसाल, पण माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे आपण आहे ना, म्हणजे आपण जी माणसाची जात असते ना, आपल्याला सगळीकडे वेळेत पोचायचं असतं. सगळीकडे आपण टाइम घेऊनच येतो की नाही इतक्या वेळेत इतकं झालंच पाहिजे. आणि ह्या बाबतीत आपण आहे ना, म्हणजे देवाच्या पुढ्यात सुद्धा गेल्यावरती, म्हणजे आपण स्वामींकडे जरी गेलो ना, तरी आपण त्या गोष्टी ज्या काही मागतो त्या आपल्याला ना त्या वेळेतच होणं गरजेचं असतं, असं आपलं असतं. पण आपण हे विसरून जातो की आपण त्यांना वेळ नाही देऊ शकत. आपल्या बाबतीत उलट त्यांनी एक वेळ ठरवलेली आहे आणि त्याच वेळेत ती गोष्ट आपल्याला मिळणार. मग त्याच्यासाठी भले तुम्ही कितीही धडपड करा, कितीही त्यांच्या मागे लागा किंवा काही करा. मला बऱ्याचदा असे डीएम्स येतात, म्हणजे ज्यांना दाम्पत्य होत नाहीये, जे मुलांसाठी प्रयत्न करतायत पण त्यांना मूल होत नाहीये किंवा काय, तर त्यांनाही मला हेच सांगावं असं वाटतं की दाम्पत्य होणं नाही होणं ही आपल्या नशिबाची गोष्ट असते. हे तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय, त्यांच्याकडे मागताय, चांगली गोष्ट आहे. जेव्हा त्यांनी तुमच्यासाठी जे काही ठरवलेलं असेल ना, त्या गोष्टी होणार. दाम्पत्याच्याच बाबतीत नाही, प्रत्येक म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या नशिबात जी गोष्ट जिथे लिहिली आहे किंवा त्यांना जेव्हा ते घडवून द्यायचं आहे ना, तेव्हा ते बरोबर घडवून देणार. मग त्यांनी जर ती गोष्ट तुमच्या बरोबर झाली नाही किंवा त्या वेळेत नाही झाली ना, का आपण त्यांना बोलतो की ही गोष्ट एवढ्या वेळेत व्हायला हवी होती, ही झालीच नाही, मग मी तुझ्यावर रुसलोय किंवा आपल्याला त्यांचा राग येतो. मग हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा. तुम्ही त्यांच्या वेळेवरती विश्वास ठेवा, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. ह्याच्याने आपण असं करतो ना की जेव्हा आपण त्यांच्यावरती चिडतो किंवा काय, त्यावेळेला असं असतं की आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवतोय आणि तिथेच सगळं बिनसतं. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवा. त्यांनी ज्या वेळेत ज्या गोष्टी ठरवल्यात ना, त्या अलगद तुमच्यापर्यंत येतील. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोपवून द्या. श्री स्वामी समर्थ.